कुख्यात गुंड निलेश घायवळला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी थेटपणे आंतरराष्ट्रीय लेव्हलवर फील्डिंग लावल्याची पाहायला मिळते। कारण पुणे पोलिसांनी यूके हाय कमिशनला पत्रव्यवहार केला आणि निलेश घायवळला ताब्यात घेण्याची विनंती या सगळ्यामध्ये करण्यात आली आहे। या पत्रात नेमकं काय म्हटलंय या सगळ्याच विषयी जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। कोथरूड गोळीबार प्रकरणामधला आरोपी असलेला निलेश घायवळ ज्यावेळी लंडनला पळून गेल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळालेली होती, त्यानंतर पुणे पोलिसांनी या सगळ्यामध्ये तो नेमका कुठे आहे, त्याचा एक्झॅक्ट लोकेशन काय आहे या सगळ्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तशा पद्धतीने तपास सुद्धा सुरू होता। सगळ्यात पहिल्यांदा तो लंडनला गेल्याचं कळालं, नंतर तो स्वित्झर्लंडला असल्याचंही कळालं होतं, तर पुन्हा आता तो लंडनला असल्याचं सांगितलं जातंय। या सगळ्यामध्येच निलेश घायवळला अटक करायची असेल तर सगळ्याच लीगल प्रोसिजर वरती सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे, हे पुणे पोलिसांना ठाऊक होतं। त्यामुळेच पुणे पोलिसांनी सगळ्यात पहिल्यांदा त्याचा पासपोर्ट जो आहे तो रिवोक करण्याची प्रक्रिया सुरू केलेली होती। या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर निलेश घायवळचा पासपोर्ट आता रद्द करण्यात आलाय। त्यामुळे आता तो ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तो विदाऊट पासपोर्ट आहे, म्हणजे त्याच्याकडे जो पासपोर्ट आहे तो व्हॅलिड नसणार आहे। अशा पद्धतीने एक फेक पासपोर्ट वापरून सध्या तो त्या ठिकाणी राहत आहे। त्यामुळेच निलेश घायवळला तातडीने तिथल्या स्थानिक पोलिसांनी ताब्यात घ्यावं अशी पद्धतीची सूचना किंवा विनंती आपण म्हणू शकतो ही पुणे पोलिसांनी केलेली पाहायला मिळते। आज सकाळी समोर आलेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांनी यूकेच्या हाय कमिशनला हा सगळा पत्रव्यवहार केला। या पत्रात नेमकं काय काय म्हटलंय तर सगळ्यात पहिल्यांदा निलेश घायवळच्या पासपोर्ट विषयीची माहिती देण्यात आली आहे। पहिल्यांदा म्हणजे निलेश घायवळनी स्वतःचं घायवळ जे नाव सर्वश्रुत आहे किंवा पोलीस रेकॉर्डवरती त्याचं नाव घायवळ असं आहे, तर घायवळ असं नाव न लावता त्याचं जे मूळ नाव आहे जे गायवळ आहे म्हणजे GAIWAL असं त्याचं ओरिजिनल नाव आहे, हे नाव त्याने वापरलेलं होतं। मात्र बाकी सगळ्याच पोलीस रेकॉर्डवर त्याचं नाव घायवळ असं आहे, त्यामुळे त्याने गायवळ नावाचा वापर केला। दुसरीकडे ज्या ठिकाणी पुण्यामध्ये तो राहतो तिथला ऍड्रेस न देता किंवा कर्जत जामखेडमध्ये ज्या ठिकाणी त्याचं मूळ गाव आहे सोनेगाव आहे, त्या सोनेगावचा ऍड्रेस न देता त्याने जामखेड मधल्या आणखी एका वेगळ्याच गावाचा ऍड्रेस वगैरे दिला आणि तिथं तो राहत असल्याचं दाखवलं। मुळातच निलेश घायवळवर पुण्यामध्ये इतक्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते की या गुन्ह्यांच्या अनुषंगाने त्याला पासपोर्ट मिळणं हे अशक्य होतं। त्यामुळेच मग त्याने ही सगळी शक्कल लढवली आणि मग त्याने जामखेड मधला तो ऍड्रेस दिला, त्या ऍड्रेसवरती त्याने हा सगळा पासपोर्ट काढला। त्यामुळे मुळातच तो या ऍड्रेसवर राहत नव्हता, त्याला तशा पद्धतीची नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली होती आणि मग या नोटीसीला त्याने 5 वर्ष जवळपास उत्तर दिलं नाही। 5 वर्षांनंतर म्हणजे 2025 मध्ये त्याने हे सगळं उत्तर दिलेलं पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर मुळातच हा पासपोर्ट जो आहे तो सगळ्या बनावट गोष्टींच्या आधारे तयार झालेला होता। म्हणजे खोटं नाव होतं किंवा आपण म्हणू शकतो नावामध्ये फेरफार केलेला होता, खोटा ऍड्रेस होता, जे काही डॉक्युमेंट्स त्याने सबमिट केले त्या डॉक्युमेंट्स मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फेरफार असण्याची शक्यता आहे। कारण जशा पद्धतीचे त्याचे जर ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्याने वापरले असते तर तो इतका मोठा सराईत गुन्हेगार आहे त्या अहिल्यानगर पोलिसांना किंवा मग पासपोर्ट ऑफिसला कळलं असतं आणि त्या अनुषंगाने मग त्याला पासपोर्ट हा मिळालाच नसता। त्यामुळे मुळातच त्याने बनावट गोष्टींच्या आधारे हा पासपोर्ट मिळवला। हा पासपोर्ट मुळातच फेक आहे। त्याचबरोबर आता पुण्यातल्या पासपोर्ट ऑफिसने प्रादेशिक कार्यालयाने हा पासपोर्ट सुद्धा रद्द केलाय। त्यामुळे आधीच फेक पासपोर्ट त्यात तो आता रद्द झालेला आहे अशा विषयीची माहिती सगळी या पत्रात दिली आहे। दुसरीकडे त्याने आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची सुद्धा माहिती या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे। म्हणजे अगदी कोथरूड गोळीबाराचं प्रकरण असेल किंवा तो किती सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर या आधीचे किती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत या सगळ्या विषयीची माहिती सुद्धा यामध्ये दिली आहे। आणि पुणे पोलिसांना हा आरोपी सध्या मोस्ट वॉन्टेड आहे। त्यामुळे तिथले जे पोलीस आहेत, स्थानिक पोलीस किंवा तिथलं जे स्थानिक प्रशासन आहे यूके मधलं, त्या प्रशासनाने तो जिथे कुठे असेल तिथून त्याला ताब्यात घ्यावं आणि तसा रिपोर्ट जो आहे तो पुणे पोलिसांना कळवावा आणि त्यानंतर त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया चालू करता येईल अशा पद्धतीचं सगळं या पत्रामध्ये म्हणण्यात आलंय। अगदी आपण सुरुवातीपासून जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये ब्लू कॉर्नर नोटीस सुद्धा जारी करण्यात आली, रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली, इंटरपोलची मदत सुद्धा घेण्यात आली। निलेश घायवळला तातडीने भारतात आणण्यासाठी जे जे काही करता येईल ते सगळंच पुणे पोलीस सध्या करत असलेले पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने हे पत्रव्यवहार म्हणजे अतिशय महत्त्वाची स्टेप मानली जाते। कारण यानंतरच यूके प्रशासनाला, ज्यांना आतापर्यंत हा निलेश घायवळ आणि त्याची पार्श्वभूमी माहीत नव्हती, त्यांच्यासाठी तो केवळ एक पर्यटक होता। मात्र हा पर्यटक भारतात आणि पुणे शहरामध्ये किती धोकादायक ठरलेला आहे आणि जर तो तिथे राहिला तर तिथे सुद्धा अर्थातच तो धोकादायक ठरू शकतो। त्यामुळे
पुणे पोलिसांना या निलेश घायवळला सुपूर्त करावं अशा पद्धतीने सगळं या पत्रामध्ये म्हणण्यात आलंय। आणि त्या अनुषंगाने आता युकेचे जे स्थानिक प्रशासन आहे ते सुद्धा या पत्रावरती काम करताना किंवा तशा पद्धतीने त्याची तिथे शोधाशोध करताना सुद्धा पाहायला मिळणार आहे। हे एक प्रकरण झालं। दुसरीकडे आणखी एक महत्त्वाचा विषय आज सकाळी खरं तर लक्षात आलाय, तो म्हणजे निलेश घायवळने आतापर्यंत जे काही गुन्हेगारी केली आणि या गुन्हेगारीच्या माध्यमातून त्याने अफाट माया कमवली, अफाट संपत्ती कमवली, याच सगळ्या संपत्तीच्या जोरावर त्याने अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केल्याचं समोर आलंय। म्हणजे अगदी आपण म्हणायला गेलं तर 14 वगैरे प्रकरणं आहेत, ज्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्याने जमीन खरेदी केलेली आहे। त्याचबरोबर यातली बहुतांश जमीन ही कुटुंबियांच्या नावे असल्याची पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जिथला तो मूळचा आहे जामखेड मधला, त्या जामखेडमध्ये 2019 ते आतापर्यंतच्या या सगळ्या टाइम पिरियडमध्ये निलेश घायवळने तब्बल 60 एकर जमीन खरेदी केली आहे। विशेष म्हणजे या 60 एकर जमिनीची आत्ताची बाजारभावानुसारची किंमत ही 50 कोटी रुपये इतकी आहे। 50 कोटींच्या घरात असलेली ही जमीन निलेश घायवळने किती रुपयांना खरेदी केली असेल तर केवळ 1.25 कोटी रुपयांना। 1,25,00,000 याने 60 एकर जमीन खरेदी केली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये ही जमीन त्याला इतकी स्वस्त कशी काय मिळाली, जमीन स्वस्तात खरेदी करण्यासाठी त्याने जे कोणी जमिनीचे मूळचे मालक होते त्यांच्यावरती काही गुन्हेगारी कारवाया केल्या का किंवा त्यांना काही धमकावलं आहे का, बळजबरी केलेली आहे का, अशा सगळ्याच बाजूंनी पुणे पोलिसांचा तपास चालू आहे। दोन्ही बाजूची खरेदी खतं असतील किंवा व्यवहार कसा झाला होता, कुणाच्या नावावरती जमिनी आहेत, प्रत्यक्ष व्यवहाराला नेमकं कोण आलेलं होतं किंवा हे जमीन घेण्याचं कधी ठरलं, कसं ठरलं, कुणी दलाल होता का मध्ये, अशा सगळ्याच बाजूंनी पुणे पोलीस सध्या काम करत असलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आणखी एक हे जमीन कांड नवीन समोर आलेलं दिसतंय या निलेश घायवळ प्रकरणामध्ये। याच अनुषंगाने निलेश घायवळने केवळ अहिल्यानगरमध्ये जामखेडमध्येच नाही तर धाराशिव असेल किंवा सोलापूर वगैरे या ठिकाणी सुद्धा त्याने जमिनी वगैरे घेतल्याची माहिती समोर येते। त्यामुळे या सगळ्याच जमिनी ज्या आहेत त्या जमिनी जप्त करण्याची प्रक्रिया कदाचित भविष्यात होऊ शकते आणि त्याच अनुषंगाने सध्या पुणे पोलिसांनी ही जमिनीची माहिती जी आहे ती गोळा करायला सुरुवात केली आहे। कारण आपण आतापर्यंत जर पाहिलं तर निलेश घायवळच्या जी बँक अकाउंट्स आहेत ती बँक अकाउंट गोठवलेली आहेत। त्यामुळे त्याचबरोबर त्याचे जे आर्थिक सोर्स होते म्हणजे अगदी पुण्यात त्याने ज्या ठिकाणी ताबा मारलेला होता काही फ्लॅट्सवरती आणि तिथून तो लाखो रुपये भाडं उकळत होता, अशा पद्धतीने त्याचे वेगळे वेगळे जे काही इन्कम सोर्स आहेत या इन्कम सोर्सवर घाला घालण्याचं काम पुणे पोलिसांनी केलं। त्याचबरोबर त्याच्या नाड्या आवळायच्या असतील तर सगळ्याच बाजूंनी ही सगळी प्रक्रिया करणं गरजेचं असणार आहे। त्यामुळेच मग इन्कम सोर्स झाले किंवा आतापर्यंत त्याने ज्यांना कोणाला त्रास दिलेला होता त्या सगळ्या प्रकरणातले गुन्हे दाखल करून घेणं असेल, या गुन्ह्यांच्या अनुषंगाने जास्तीत जास्त कारवाई त्याच्यावरती त्याच्या टोळीवरती करणं असेल, हे सगळंच चालू झालेलं पाहायला मिळतं। आणि त्याच अनुषंगाने कदाचित निलेश घायवळच्या बँक अकाउंट सध्या फ्रीज केलेली आहेत, दुसरीकडे त्याच्या गाड्या जप्त केलेल्या आहेत आणि तिसरीकडे कदाचित आता त्याची प्रॉपर्टी सील करण्याची जी काही प्रक्रिया असते तशा पद्धतीची प्रक्रिया सुरू होणार आहे। आणि त्याच अनुषंगाने जमिनींची ही सगळी माहिती घेतली जाते। कदाचित भविष्यात त्याच्या जमिनी सुद्धा पोलिसांकडून जप्त केल्या जातील आणि तिथून पुढे मग निलेश घायवळचं या सगळ्या प्रकरणातून सही सलामत सुटणं हे अतिशय अवघड होऊन जाणार आहे। कारण निलेश घायवळ हा केवळ एकटा गुंड नाहीये, त्याच्या टोळीमध्ये इतर अनेक गुंड आहेत आणि जोपर्यंत निलेश घायवळच्या नाड्या आवळल्या जात नाहीत तोपर्यंत इतर गुंड सुद्धा कुठल्याही पद्धतीने कंट्रोलमध्ये येणार नाहीत। आणि आता आपण आत्ताचं जर पुण्याचं संपूर्ण वातावरण पाहिलं तर पुणे पोलीस हे पुण्यातल्या जेवढ्या लहान मोठ्या गँग आहेत, टोळ्या आहेत गुन्हेगारांच्या, या सगळ्यांच्याच विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळतात, तशा पद्धतीने काम करतायत। आणि त्याच अनुषंगाने निलेश घायवळची टोळी जर बरखास्त करायची असेल, उद्ध्वस्त करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते निलेश घायवळला अडकवणं, ताब्यात घेणं, अटक करणं आणि मग तिथून पुढे त्याच्या बाकीची ही जी काही टोळी आहे त्यांच्यावर कारवाई करणं। त्यासाठीच आता पुणे पोलीस जे आहेत ते सगळ्याच अनुषंगाने तपास करताना पाहायला मिळतात। या सगळ्यामध्ये युके पोलिसांना जे काही पत्रव्यवहार झाले त्याच्यानंतर आता युके हाय कमिशन नेमकं कशा कशा पद्धतीने यावरती प्रक्रिया करतं आणि तिथल्या स्थानिक प्रशासनाच्या हाती हा निलेश घायवळ कधी लागतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।